नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सी-टी-ई-टी परीक्षा जी सुरू झालेली आहे, त्यासाठी महत्त्वाचं असणारं संपूर्ण मराठी व्याकरण जे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आपण 20 महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा आपला सी-टी-ई-टीवरचा 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे जे 5 व्हिडिओ आहेत तर त्यांच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. आज तरी करणार ना काम तुम्ही, या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. आज तरी करणार ना काम तुम्ही, या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर करणार हे जे आहे तर हे क्रियापद असणार आहे. ते क्रियापद का असणार आहे किंवा क्रियापद म्हणजे काय हे देखील आपण पाहणार आहोत. याचे पॉइंट आहेत, 1-2 ते पॉइंट थोडेसे समजावून घ्या. सर्वात पहिल्यांदा समजावून घेऊ की क्रियापद म्हणजे काय. तर पहा, क्रियापद म्हणजे वाक्यातील क्रिया दाखविणारा क्रियावाचक शब्द म्हणजे असतो पहा क्रियापद. आणि दिलेल्या वाक्यातील काम करण्याच्या क्रियेसाठी करणार हा क्रियावाचक शब्द वापरलेला आहे. म्हणजेच करणार जे आहे हे क्रियापद असणार आहे. म्हणून या वाक्यातील क्रियापद काय आहे, तर करणार हे या वाक्यामध्ये क्रियापद म्हणून वापरण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आत्तापर्यंत आपल्याला 6 ते 7 वेळा हा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये विचारण्यात आलेला आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. यामध्ये मित्रांनो, महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. आपण लेखक व त्यांचे प्रसिद्ध नाटक देखील पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आहेत पहा राम गणेश गडकरी. तर यांचे नाटक काय आहेत? वेड्यांचा बाजार, एकच प्याला आणि प्रेम संन्यास. दुसरे आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर. तर यांचे नाटकं आहेत पहा संगीत सौभद्र, रामराज्य योग. यानंतर आहेत वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. तर विशाखा, किनारा, थांब सहेली आणि नटसम्राट ही त्यांची काही महत्त्वाची नाटकं आहेत. यानंतर आहेत पु ल देशपांडे. तर यांची नाटकं पहा सुंदर मी होणार, अंमलदार आणि भाग्यवान इत्यादी पु ल देशपांडे यांचे नाटकं आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आले होते. तलाठी भरती 2023 आणि वनरक्षक भरती 2023 याला आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. धवल कीर्ती हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर कर्मधारय समासाचं उदाहरण आहे पहा धवलकीर्ती. यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या आणि आपण पूर्णपणे समासावरती एक टॉपिक घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण यामध्ये आपण समासावर 100 प्रश्न पाहिले होते. तर सर्वात पहिल्यांदा पहा आपण स्पष्टीकरण घेऊया. जेव्हा दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमामध्ये असतात, तेव्हा त्यांच्यात विशेषण विशेष संबंध दाखवतो, म्हणून त्याला कर्मधारय समास असं म्हणतात. यामध्ये उदाहरण जर पाहायचं झालं तर 3 आपण उदाहरणं घेतलेली आहेत. यामध्ये रक्तचंदन, लक्षात ठेवा, रक्तासारखे चंदन, कसे? रक्तासारखे लाल चंदन. मुख कमल म्हणजे काय? तर कमळासारखे मुख असणारे. आणि नीलकमल म्हणजे निळे असे कमल, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आई मुलीला भरतकाम शिकविते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. क्रियापद कोणता आहे आणि क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? पहा, क्रियापद वेगळं आणि त्याचा प्रकार वेगळा असं आपल्याला देण्यात आलेला आहे. आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यामधील क्रियापदाचा जो प्रकार आहे तर तो द्विकर्मक क्रियापद असणार आहे. द्विकर्मक का आहे लक्षात घ्या आणि याची व्याख्या देखील पाहून घ्या. सर्वात सोपं आहे द्विकर्मक क्रियापद.
ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावरती घडते अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे. ज्यावेळी व्याख्या पाठ असते त्यावेळी आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एकदम इझिली देता येतं. तर हे जे दिलेलं वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये मुलीला व भरतकाम हे दोन कर्म असणार आहेत आणि यामध्ये मुलीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे, तर भरतकाम हे प्रत्यक्ष कर्म देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे आणि TCS आणि IBPS पॅटर्ननुसार जेवढे काही महत्त्वाचे शब्दसमूह आहेत आत्तापर्यंत परीक्षेला आलेले, त्यावरती आपण 200 पेक्षा जास्त शब्दसमूह व त्यांचे अर्थ घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. तर वाहनांसाठी डोंगरातून काढलेला जो रस्ता असतो त्याला घाट असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याच्यावरती काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. शब्दसमूह आणि त्याबद्दल एक शब्द आपण घेतलेला आहे. घाट म्हणजे काय, तर वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता. पाऊलवाट म्हणजे काय, तर फक्त माणसाला पायी चालता येईल एवढी अरुंद वाट. आणि राजमार्ग म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीच्या रहदारीचा रस्ता, तो राजमार्ग असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल घाट. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. भाववाचक नाम काय असतं आणि ते ओळखायचं आहे. वाक्य काय दिलेलं आहे की तिच्या आवाजात गोडवा आहे. लक्षात ठेवा, 4च शब्दाचं वाक्य आहे आणि आपल्याला वाक्य वाचल्या वाचल्या त्यामधील भाव आपल्याला जाणून येणार आहे. तर गोडवा हे जे आहे हे या वाक्यामधील भाववाचक नाम आलेलं आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर हे जे वाक्य आहे यामध्ये तिच्या हे सर्वनाम आहे, आवाजात हे सामान्य नाम आहे, गोडवा हे भाववाचक नाम आहे आणि आहे हे क्रियापद आलेलं आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? मित्रांनो, महत्त्वाचे 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द आपण घेतलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक्स पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. तर कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. मग कीर्तीचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर अपकीर्ती हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. यामध्ये आपण महत्त्वाचे काही विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यात आहे कीर्ती, अपकीर्ती, अज्ञानी, ज्ञानी, अर्थपूर्ण, अर्थहीन आणि अनास्था, आस्था हे जे आहेत हे महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? पहा, आपल्याला उभयान्वयी अव्यय विचारलेला आहे आणि म्हणून या शब्दाचं उभयान्वयी अव्यय किंवा म्हणून हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे? म्हणून हे जे आहे तर हे परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही 2-3 पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. म्हणून हे जे आहे हे परिणामदर्शक किंवा परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. यामध्ये तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव, सबब, याकरिता आणि तेव्हा हे जे आहेत तर हे परिणामदर्शक कोणते परिणामदर्शक उभयान्वयी अव्यय आहेत किंवा परिणामबोधक देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्याला डॅश असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे मित्रांनो आणि ही जी व्याख्या आहे ही आपल्याला 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विचारण्यात आली होती आणि 10वीला जे 2025ला 10वीची SSCची परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्याला पुल्लिंगी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. नामाच्या रूपावरून स्त्रीत्वाचा बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी असेल. म्हणजे समजा पहा, कुत्री हा जो शब्द आहे, कुत्री काय, तर ती कुत्री, म्हणजे या ठिकाणी स्त्रीत्वाचा बोध होतो म्हणजे हे स्त्रीलिंगी आहे. जर स्त्रीत्वाचा आणि पुरुषत्वाचा बोध वाक्यातील नामाच्या रूपावरून होत नसेल तर ते नपुसक लिंगी असतं. लक्षात ठेवा, ते पुस्तक म्हणजे यामध्ये स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्हीही शब्दांचा उल्लेख होत नाही आणि जी नामे दोन्ही लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, प्रयोगावरती आपण 50 स्पेशल प्रश्न घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे.
तर हा असणार आहे कर्मणी प्रयोग. या ठिकाणी थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. सर्वात पहिल्यांदा कर्मणी प्रयोग काय आहे? तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे आहे हे प्रथमांत असतं आणि कर्ता जो आहे तो कधीच नसतो, प्रथमात नसतो. तर क्रियापद कर्माच्या तंत्रानुसार काम करतं. दिलेल्या वाक्यामध्ये आंबा हे कर्म आहे आणि खाल्ला हे क्रियापद देण्यात आलेलं आहे. म्हणजेच याच्या वाक्यात कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग असणार आहे. कर्मणी प्रयोगाची व्याख्या आपण आत्ताच पाहिली आहे मित्रांनो आणि प्रयोग हा घटक परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अंगात उत्सव संचारणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असणार आहे? वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह याबद्दल आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारले जात असतात. अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो खूप उत्साह वाटणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी आपण अजून काही महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत. अंगात उत्सव संचारणे म्हणजे खूप उत्साह वाटणे. थंडा फराळ करणे म्हणजे अन्नत्याग करणे. अन्नास जागणे म्हणजे उपकाराचे स्मरण करणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शब्दसमूह काय आहे? जाणून घेण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता असेल? तर प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर जाणून घेण्याची इच्छा असणारा त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा शुभेच्छा देणारा कोण असतो? शुभेच्छुक. चांगल्या इच्छा काय असतात? त्याला सदिच्छा म्हणतात. आणि काम करण्याची इच्छा जो असणार आहे त्याला कामसू असं म्हटलं जातं. आणि जिज्ञासू कोणाला म्हणतात? तर जाणून घेण्याची इच्छा असणारा तो असतो जिज्ञासू. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अडला हरी गाढवाचे पायधरी या म्हणीतून काय व्यक्त होते किंवा आपल्याला ह्या म्हणीचा आशय विचारलेला आहे. अडला हरी गाढवाचे पायधरी याचा अर्थ होतो निरुपाय, कसल्याही प्रकारचा उपाय नसणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि ही जी म्हण आहे ही सहसा आपण कुठं वापरतो? तर अडचणीच्या वेळी मूर्खांची ही खुशामत करण्याची आपल्यावरती वेळ येते म्हणून त्यामधून निरुपाय हा व्यक्त होत असतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. सर्वात पहिला शब्द लक्षात ठेवा. भाववाचक नाम म्हणजे काय ही व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. तर पाहूया भाववाचक नाम नेमकं काय आहे. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म आणि भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हटले जाते. भाववाचक नामाची उदाहरणं पहा. धैर्य, कीर्ती, शौर्य, उदारता, वात्सल्य आणि चांगुलपणा ही त्याची उदाहरणे आहेत. मग हे जे दिलेलं वाक्य आहे कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो यातील भाववाचक नाम कोणकोणते असणार आहेत? तर उदारता आणि शौर्य हे जे आहेत हे भाववाचक नामामध्ये येणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मग या ठिकाणी अजून काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तर दिलेल्या वाक्यामध्ये उदारता कोणाची? कर्णाचा आणि शौर्य अभिमन्यूचा हे गुण व्यक्तीमध्ये दाखवलेले आहेत. आणि भाववाचक नाम यामध्ये उदारता आणि शौर्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ आपल्याला शोधायचा आहे. काळावरती प्रश्न खूप वेळा विचारले जातात आणि मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडाडत असतात. वाक्य परत एक वेळा पहा. मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडाडत असतात या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. आणि याचा काळ आहे पहा रीती वर्तमान काळ कसा आहे हे आपण समजावून घेऊया. यामध्ये वाक्यरचना कशी आहे पहा. या वाक्यामध्ये पडत आणि कडाडत या धातू साधितांसोबत असतो किंवा असतात ही सहाय्यक क्रियापदं आलेली आहेत. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये सतत घडत असल्याची रीत किंवा पद्धत दाखवली जाते तेव्हा त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी पडत असतो आणि कडाडत असतात हे जे आहे हे रीती वर्तमान देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पाऊस पडण्याची आणि विजा कडाडण्याची जी क्रिया आहे ही नेहमीच किंवा सततची चालू असल्याचे दिसून येते म्हणजेच ही रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न जे आपल्याला मराठी व्याकरणासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या 15 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये आपण प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्यालाही जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.